की आपल्याला तोंडाला पाणी सुटतं. सुंदर असं झाडावरचं आपण फुलं आलेले आहेत आणि वांग, हिरवगार वांग आपल्याला दिसत आहे. अशा पद्धतीचे वांग तोडून घेऊन आपण ते आता सध्या स्वच्छ अशा पाण्यामध्ये धुवून त्याला शेंगदाण्याचा कूट कुटून घेऊन खलबत्त्यामध्ये घरच्या पद्धतीची रेसिपी आपल्याला पाहायला भेटत आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बघा लसूण, खोबरं आणि चटणी, हिरव्या मिरचीचा चटणी केलेली आहे. एकत्र मिक्सिंग करून वांगे चिरून पहिल्यांदा प्रथम वांगे चिरून घेऊन त्या 4 भाग काप केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये ते भरलं जात आहे मिश्रण. आणि जसं भरून थोड्या वेळ ठेवायचं आहे आणि ते आपण मंद आचेवर आपल्याला ते तेलामध्ये टाकायचं आहे. अशा प्रकारचं ते थोडं त्याला हलवून घेऊन छानपैकी करायचं आहे. आणि हे आता आपण पाहत आहात बाजरीची भाकरी, चुलीवर केलेली बाजरीची भाकरी आणि हातावरच्या एक प्रकारच्या जुन्या काळी आजी हातावर भाकऱ्या भाजल्या जात होत्या आणि ही बाजरीची भाकरी उलटली जात आहे पाणी लावल्यानंतर. नंतर अशी आहारावर भाजली जाते आणि टमटमीत भरली जाते भाकरी. आणि सुंदर असं इकडं वांग तयार झालेलं आहे. सुंदर असं आपल्याला पाहायला भेटत आहे. आणि हे बघा आपण त्याच्यावर बाजरीची भाकरी, कांदा, लिंबू आणि भरलेलं खरं वांग आपल्याला पाहून तोंडाला पाणी सुटलं असावं आणि सुंदर असं ते खाल्लं झाल्यानंतर कशा पद्धतीत चव लागते ते आपल्याला पाहायला भेटत आहे.